नमस्कार. आली आहे मी एक सीईटीचा प्रश्न घेऊन. ह्यावेळेस केमिस्ट्रीमध्ये. समजा झिंक आणि कॉपर सल्फेटची रिॲक्शन आपण पाहिली, तर त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोडक्ट्स मिळतात झिंक सल्फेट आणि कॉपर. आता ह्यात तुम्ही ओळखायचंय की नक्की झिंक आणि कॉपर सल्फेटपैकी ऑक्सिडाइज कोण होतंय आणि रेड्यूस कोण होतंय. माझे 4 ऑप्शन्स असे आहेत. झिंक रेड्यूस होतोय, कॉपर ऑक्सिडाइज होतोय. ऑप्शन नंबर 3 मध्ये दोघंही म्हणजे दोघांपैकी झिंक ऑक्सिडाइज होतोय आणि कॉपर रेड्यूस होतो आणि शेवटचा ऑप्शन आहे दोघं पण ऑक्सिडाइज होतात. आता पहा, माझी अपेक्षा अशी आहे की आपण कुणीच उगीच घोकंपट्टी करायची नाहीये. तर आपण लक्षात ठेवण्यासाठी एक नेमोनिक तयार करू. OIL ऑक्सिडेशन म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स. आता ह्याच्यामध्ये पहा, झिंक तुम्ही लेफ्ट हँड साईडला जर बघितलं तर त्याची ऑक्सिडेशन स्टेट 0 आहे आणि राईट हँड साईडला जर बघितलं तर +2 आहे. याचा अर्थ काय झाला? त्याच्याकडे जे 2 इलेक्ट्रॉन्स होते ते त्यांनी दिले. लॉस. करेक्ट? सो when we say oxidation, it is loss. So OIL, oxidation is loss. ह्याप्रमाणे झिंकचे 2 इलेक्ट्रॉन्स लॉस झालेत, त्यामुळे झिंक हॅज अंडरगॉन ऑक्सिडेशन. तेच तुम्ही जर कॉपरचं बघितलं तर Cu2+ चा तो 0 झालाय, म्हणजे त्याची ऑक्सिडेशन स्टेट कमी झाली आहे, त्याला गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स झालेला आहे, त्यामुळे कॉपर हॅज अंडरगॉन रिडक्शन. RIG, रिडक्शन इज गेन ऑफ इलेक्ट्रॉन. तर बाळांनो, अशाच टिप्ससाठी निश्चित आम्हाला फॉलो करा. गोलगुरू @Ignite100 CET उत्तमरित्या देण्यासाठी आमच्या संपर्कात राहा. ऑल दी बेस्ट.